मी सुखी कोरडी सहानुभूती दाखवल्या जाणार नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूर यांचं तसं अतूट नातं आहे। बाळासाहेब ठाकरे हे निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधूनच करायचे। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन झालं की निवडणुकीच्या आधीचा महाराष्ट्राचा दौरा सुरू व्हायचा आणि तीच परंपरा कायम ठेवत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रचाराचा नारळ हा कोल्हापुरातूनच फोडायला सुरुवात केली। 2014च्या निवडणुकीच्या आधी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये एक भव्य सभा घेतली होती आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा त्यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेतली। लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातूनच रणशिंग फुंकण्यात यावं या शिवसेनेच्या मागणीला भाजपने सुद्धा होकार दिला आणि अखेर लोकसभेच्या आधी म्हणजे 24 मार्चला कोल्हापुरातून या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आणि लोकसभेमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईने शिवसेनेला आशीर्वाद सुद्धा दिला। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आले, एकीकडे धनंजय महाडिक आणि दुसरीकडे धैर्यशील माने आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आणि मग या सर्व खासदारांना घेऊन शिवसेना प्रमुख पोहोचले ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला। शिवसेना प्रमुखांनी या सर्व खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं। शिवसैनिकांचं आणि उद्धव ठाकरेंचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे हे या सगळ्या गोष्टींवरून निश्चितपणे स्पष्ट झालं। मात्र गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूरवर आसमानी संकट कोसळलंय। या आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी कोल्हापूरकरांना अंबाबाईने बळ सुद्धा दिलंय। कोल्हापूरकर या महापुराच्या विरोधात अजूनही लढत आहेत। प्रश्न उभा राहतो तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत कुठे? कोल्हापूरवर भरभरून प्रेम करणारे हे ठाकरे कुटुंब अद्यापही कोल्हापूरला पोहोचलं नाहीये। ज्या दिवशी कोल्हापूरवर महापुराचं संकट आलं, ज्या दिवशी कोल्हापूरकर महापुराशी झुंज देत होते, त्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माणकटाव मधील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांचा शिवसेनेत थाटात पक्षप्रवेश झाला। शिवसेनेसाठी महापुरापेक्षा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे का अशी चर्चा होऊ लागली। मात्र यावेळी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी येत्या काही दिवसांमध्ये आपण आदित्यसह या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं सांगून वेळ मारून नेली। त्यानंतर काल शिवसेना प्रमुखांची पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंसोबत पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना कशा पद्धतीने कोल्हापूरला मदत करतेय, सांगलीला मदत करतेय याबद्दल माहिती देण्यात आली। मात्र त्यावेळी त्यांनी असं सुद्धा म्हटलं की या पूरग्रस्तांना मला कोरडी सहानुभूती दाखवायची नाहीये म्हणून मी कोल्हापूर आणि सांगलीला गेलो नाहीये। मी सुखी कोरडी सहानुभूती दाखवल्या जाणार नाही। जी नेते जाऊन आले त्यांनी त्यांचं परीने काम केलं असेल, आम्ही जे काय काम करतो हे मला असं वाटतं तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी ते जर का दाखवलं तर मी आपल्याला धन्यवाद देईन। पुन्हा एकदा एका शिवसेना प्रमुखांनी असं म्हटलं की या कोल्हापूरकरांना, या पूरग्रस्तांना मला कोरडी सहानुभूती दाखवायची नाहीये म्हणून मी या पूरग्रस्त भागाचा दौरा केला नाहीये। बरं, यानंतर प्रश्न असा उपस्थित राहतो तो म्हणजे आतापर्यंत ज्या नेत्यांनी या पूरग्रस्त भागामध्ये जाऊन मदत केली त्या सर्व नेत्यांनी या पूरग्रस्तांना कोरडी सहानुभूती दाखवली आहे का? यात काही नावं प्रामुख्याने घेऊयात। ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पूरग्रस्त भागात गेले, या ठिकाणच्या लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या, लोकांना लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं। यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत गेले, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा पोहोचले, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्यासोबत पोहोचले। या सर्व नेत्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला तरी सुद्धा या सर्व मंत्री लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांची मदत करण्याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केला। सरकारमधले हे सर्व मंत्री पाहणी करायला गेले, निश्चितच त्यांचं कर्तव्य होतं ते। पण या सर्व पार्श्वभूमीवर अजून काही नेत्यांनी स्थानिक पातळीवर या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये शिवसेनेचेच हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने होते, भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले होते, राज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा या सर्व लोकांना मदत करायला पोहोचले। इतकंच काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू रोहित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबतच अनेक नेत्यांसोबत या सर्व पूरग्रस्त भागांना भेटीगाठी दिल्या। काँग्रेसचे विश्वजित कदम हे सुद्धा या लोकांसाठी धावून आले। या सर्व लोकांनी कशा पद्धतीने या पूरग्रस्त भागांमध्ये मदत केली ती
ऐकून घ्या, माणसांचं जीवन धोक्यामध्ये टाकण्यात अर्थ नाही. जर त्यांचं म्हणणं आहे किंवा चालक आहे, आपण सगळे कुणाचं ऐकू नये, त्या चालकाचं ऐकलं पाहिजे. त्याचं म्हणणं आहे 17 माणसाची वोट आहे तर 17 माणसं बसली पाहिजे, बाकीच्या उतरा, माझी विनंती आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, आम्ही इथं थांबणार आहे. इतनी माणसं आल्याशिवाय विश्वविद्यालयात जाणार नाही. माझा शब्द. आपला पक्ष, राज्य सरकार किंवा विरोधी पक्ष या कशाचीही तमा न बाळगता या सर्व नेत्यांनी पूरग्रस्त भागांना मदत केली. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे असं म्हणतात की कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती म्हणून मी पूरग्रस्त भागात गेलो नाही, तर मग या सगळ्या नेत्यांनी केलेली मदत ही उद्धव ठाकरेंना कोरडी सहानुभूती वाटते का? यामध्ये फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते नाही आहेत, शिवसेना आणि भाजपचे नेते सुद्धा आहेत. की शिवसेनेला असं वाटतं की राज्य सरकारमध्ये आता भाजपशिवाय शिवसेनेला काही महत्त्वच उरलं नाहीये. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत असं शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते सांगतात. त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आभार मानण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुद्धा काढण्यात येते. मग आता ज्या जन आशीर्वाद यात्रा जी तुम्ही जनतेसाठी काढता, त्याच जनतेला आता खरी गरज असताना कोल्हापूर वासियांकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी का पाठ फिरवली? शिवसेनेने मदत पाठवली आहे या सर्व पूरग्रस्त भागात. निश्चितच त्या मदतीचं स्वागत आहे. अशीच मदत देशभरातून या सर्व पूरग्रस्त भागात येते. पण शिवसेना राज्य सरकारमध्ये आहे, शिवसेना सत्ताधिकारी आहेत, सत्तेमध्ये त्यांचा समान वाटा आहे. मग शिवसेना प्रमुख आणि युवा सेना प्रमुख ही जबाबदारी स्वीकारून या पूरग्रस्त भागाला भेट देणं ही नैतिकता नाहीये का? की शिवसेना प्रमुखांना असं वाटतं की आता त्यांच्या सहानुभूतीचं महत्त्व महाराष्ट्राला, भाजपला आणि सरकारला उरलंच नाहीये? की कोरडी सहानुभूती दाखवली नाही तरी सुद्धा राज्याला काहीही फरक पडत नाहीये असा विश्वास आता शिवसेना प्रमुखांना वाटतो का? शिवसेना आता आपण सत्तेमध्ये समान भागीदार आहोत याचा विसर पडलाय का? की शिवसेनेने स्वतःहून आपलं महत्त्व आता कमी करून घेतलंय? निश्चितच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेच देऊ शकतात. पण निश्चितपणे मी कोरडी सहानुभूती दाखवण्यासाठी या पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलो नाही हे वाक्य तुम्हाला तरी पटतं का? शिवसेना प्रमुखांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कोल्हापूरमध्ये एक सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांविषयी काय म्हटलं होतं हे जाता जाता नक्की पहा. की जसं काही गोष्टींसाठी एखादी शहर किंवा एखादी जागा प्रसिद्ध असते, तसं कोल्हापूर म्हटल्यानंतर रसरशीत, झणझणीत रस्सा. पण जोपर्यंत कोल्हापूरमध्ये येत नाहीत तोपर्यंत बाकीच्यांना कळणारच नाही की इथली माणसं सुद्धा झणझणीत आहेत. आणि माणसं अशी आहेत की प्रेम करतील तर हृदयापासून करतील, पण यांच्या पाठीत जो कोणी वार करेल त्याला गाडला तर असा गाडतील की पुन्हा तो उभाच राहू शकणार नाही. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर. HW News Network today is a year and a half old. Thanks to your support, thanks to your love, we've grown. We require your support a little more. What we request you to do is to download our free app. Our app is in Hindi, English and Marathi. We promise to update you with the latest news, views, analysis, interview. We also have a live TV going in that. If you download our app, we will get advertisers. And if we get advertisers, we'll get revenue. We get revenue, we can serve you better. So once again, please do support us. Please download our app. Namaskar.